नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवर मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वीतील भूगोल विषयाचे 4थे प्रकरण घेऊन येत आहोत, हवामान. या हवामान या प्रकरणाविषयी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी चर्चा आणि माहिती आपण पाहणार आहोत. तर तुमचा अधिकचा वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहा, व्हिडिओला सुरुवात करत असताना या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्यांदा पृथ्वीगोल दाखवलेला आहे. तर ह्या सर्वसाधारणपणे ह्या ठिकाणी हा पृथ्वीगोल आपण पाहू शकतो. तर या पृथ्वीगोलावर आपण या ठिकाणी 3 वृत्ते दिलेले आहेत. पहिलं जे वृत्त आहे ते म्हणजे कर्कवृत्त, मध्यातून गेलेलं आहे ते विषुववृत्त आणि एकदम दक्षिणेकडे आपल्याला जे पाहायला मिळतंय ते म्हणजे मकरवृत्त. तर ते कोणत्या ठिकाणाहून गेलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याचबरोबर या पृथ्वीगोलावर अति उत्तरेला जो आहे तो म्हणजे उत्तर ध्रुव आहे आणि अति दक्षिणेला जो आहे तो म्हणजे दक्षिण ध्रुव आहे. त्याचबरोबर पृथ्वीवर काही ठिकाणी जास्त दाबाचे पट्टे असतात, काही ठिकाणी कमी दाबाचे पट्टे असतात, हे आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण उत्तर ध्रुवावर जो असतो तो साधारणपणे जास्त दाबाचा पट्टा असतो. त्यानंतर कमी दाबाचा पट्टा, कर्कवृत्तावर म्हणजे या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा, त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा. तर जर का आपण काउंट केले तर या ठिकाणी पहा 1, 2, 3, 4 असे एकूण या पृथ्वीगोलावर किंवा पृथ्वीवर 4 जास्त दाबाचे पट्टे असतात आणि जे 3 असतात ते म्हणजे 3 कमी दाबाचे पट्टे असतात. तर ही माहिती आपल्याला बेसिक असायला हवी ज्यावेळेस आपण हवामान हे प्रकरण पाहणार आहोत. तर त्या हवामानावर परिणाम करणारे हे घटक असतात आणि म्हणून ह्या पृथ्वीवर असणारे जे काही कर्कवृत्त आहे, विषुववृत्त आहे, मकरवृत्त आहे, उत्तर ध्रुव आहे, दक्षिण ध्रुव आहे, तर याच्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. त्याचबरोबर उत्तर ध्रुवाकडचं जे तापमान असतं हे अतिशय थंड हवामानचं असतं. त्याचबरोबर दक्षिण ध्रुवावर जे असणारे जे टेम्परेचर आहे, हवामान आहे, तापमान जे आहे हे तापमानसुद्धा अतिशय थंड असतं. म्हणजे विषुववृत्तापासून तर सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या मध्यातून या ठिकाणी आपल्याला विषुववृत्त गेल्याचे पाहायला मिळते. विषुववृत्तापासून उत्तरेकडे जसं आपण वर जाऊ तसं जे तापमान आहे या तापमानात घट होत असते. कारण का आपण वर या ठिकाणी उत्तर ध्रुवाकडे जात असतो आणि उत्तर ध्रुव कसं आहे, अतिशय थंड आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की विषुववृत्तापासून उत्तरेकडे जसं वर जावं तसं हे तापमान कमी होत जातं. त्याचबरोबर विषुववृत्तापासून जसं दक्षिणेकडे होत जावं, विषुववृत्ताकडून दक्षिणेकडे जर का आपण गेलो तर त्या ठिकाणी जात असताना सुद्धा तापमान कसं होणार आहे, कमी होणार आहे. कारण का दक्षिणेला काय आहे, दक्षिण ध्रुव आहे आणि दोन्ही ध्रुवावरचं जे तापमान असतं हे तापमान थंड असतं आणि म्हणून विषुववृत्तापासून उत्तरेकडे जाताना आपल्याला तापमानामध्ये घट होताना पाहायला मिळेल आणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडे जाताना सुद्धा तापमानामध्ये घट होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर हे काही बेसिक माहिती आहे. तर ही माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यानंतर पहा, त्यानंतर या ठिकाणी पृथ्वीगोलावर आपल्याला नकाशे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ते नकाशे यासाठी घेतलेले आहेत तर आपला जो विषय आहे भूगोल, तर ह्या भूगोलामध्ये पूर्णपणे तुलना केलेली आहे. तौलनिक अभ्यास आहे. ब्राझील आणि भारताचा तौलनिक अभ्यास या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे आणि म्हणून नकाशामध्ये या ठिकाणी मी 2 देश घेतलेले आहेत. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, काय पाहू शकतो, हा ब्राझीलचा नकाशा आहे. जगामध्ये तो साधारणपणे ह्या ठिकाणी आहे पृथ्वीगोलावर आणि या ठिकाणी भारत आहे. तर आपण जर का नकाशा पाहिला तर भारताच्या मध्यातून जे वृत्त गेलेलं आहे ते आपल्याला कर्कवृत्त गेल्याचं पाहायला दिसत आहे. तर या ठिकाणी पहा, हे कर्कवृत्त आहे, या ठिकाणी भारत आहे आणि जे कर्कवृत्त आहे हे कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जातं, बरोबर मध्यातून जातं. साधारणपणे ते एकूण 8 राज्यातून जात असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ब्राझील देश पहा, या ठिकाणी ब्राझील देश आहे म्हणजे पृथ्वीवर तो कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो. हा ब्राझीलचा नकाशा आहे आणि या ब्राझीलच्या नकाशामध्ये ब्राझीलच्या उत्तर भागातून या ठिकाणी आपल्याला विषुववृत्त जाताना दिसत आहे आणि त्याचबरोबर दक्षिणेकडून आपल्याला मकरवृत्त जाताना पाहायला मिळत आहे, या ठिकाणी दिसत आहे. याचा अर्थ कर्कवृत्त हे भारतातून गेलेलं आहे आणि विषुववृत्त आणि मकरवृत्त ही जी 2 वृत्त आहेत ही दोन्ही वृत्त आपल्याला ब्राझीलमधून गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यापैकी जे विषुववृत्त आहे हे ब्राझीलच्या उत्तर भागातून जाते, तर जे मकरवृत्त आहे तर हे मकरवृत्त म्हणजे ब्राझीलच्या दक्षिण भागातून आपल्याला या ठिकाणी जाताना दिसत आहेत. त्यानंतर पहा,
त्यानंतर पहा आपल्याला पर्जन्याचे प्रकार आपल्याला माहीत असायला हवेत. तर पर्जन्याचे एकूण 3 प्रकार आहेत. ते म्हणजे एक म्हणजे आरोह पर्जन्य, त्याला आपण अभिसरण पर्जन्य असं सुद्धा म्हणतो. अभिसरण. त्याच्यानंतर आवर्त पर्जन्य आणि त्यानंतर प्रतिरोध पर्जन्य. तर सर्वसाधारणपणे हे पर्जन्याचे प्रकार आहे. आरोह किंवा अभिसरण पर्जन्य, दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आवर्त पर्जन्य आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रतिरोध पर्जन्य. तर हे पर्जन्याचे 3 प्रकार आहेत. ते कसे ते आता आपण सविस्तर असं पाहूया. तर आरोह पर्जन्य किंवा अभिसरण पर्जन्य. तर ह्या ठिकाणी पहा, समजा ह्या ठिकाणी मी एक विषुववृत्त, समजा हे विषुववृत्त आहे. हे विषुववृत्त आहे आणि समजा हा आपला सूर्य आहे. या ठिकाणी आपण सूर्य काढूया. हा सूर्य आहे. जी सूर्याची किरणे असतात, सूर्याची किरणे ह्या विषुववृत्तावर सर्वसाधारणपणे लंबरूप पडतात. हा विषुववृत्त आहे. विषुववृत्तावर असणारा हा पृथ्वीचा भूपृष्ठभाग आहे आणि जी सूर्याची किरणे असतात, ही सूर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरूप पडतात आणि लंबरूप पडत असल्यामुळं ह्या ठिकाणी विषुववृत्तावरचा जो असणारा पृष्ठभाग आहे, जमिनीचा पृष्ठभाग, हा जमिनीचा पृष्ठभाग पूर्णपणे तापला जातो आणि तापल्यानंतर या ठिकाणी असणारी जी हवा आहे, ही हवा काय होते, अधिकच्या तापमानामुळे ही हवा हलकी बनते आणि ज्यावेळेस हवा हलकी बनते त्यावेळेस ती काय करते, ऊर्ध्व दिशेने वहन करते. म्हणजे वरच्या बाजूने सर्वसाधारणपणे ती हवा अशी वहन करते. ऊर्ध्व दिशेने त्या हवेचं काय होतं, वहन चालू होतं. हे कशामुळं, कारण तर हा जो सूर्य आहे, ह्या सूर्याची जी काही लंबरूप किरणे आहेत, हे बरोबर ह्या विषुववृत्तावर पडतात आणि विषुववृत्तावर पडल्यामुळं या ठिकाणची जी हवा आहे, ही हवा विरळ बनते, हलकी बनते आणि हलकी बनलेली ही हवा ऊर्ध्व दिशेने वहन करते आणि ह्या ठिकाणी सांद्रीभवन प्रक्रिया होऊन आकाशामध्ये काय होतात, ढग निर्माण होतात आणि ढग निर्माण झाल्यानंतर त्या ढगाचं रूपांतर पुन्हा परत काय होतं, पावसामध्ये होत असतं. तर अशा प्रकारचा जो काही पर्जन्याचा प्रकार आहे, तर या पर्जन्याच्या प्रकाराला आपण काय म्हणतो, आरोह किंवा अभिसरण पर्जन्य असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. तर हा आहे आरोह पर्जन्याचा प्रकार. त्यानंतर पहा, जो दुसरा प्रकार आहे, तो दुसरा प्रकार म्हणजे आवर्त पर्जन्य. आता आवर्त पर्जन्य कशाला म्हणायचं पहा. आवर्त पर्जन्य मी मगाशी ज्या पद्धतीने सांगितले की पृथ्वीवर काही जास्त दाबाचे पट्टे असतात, काही कमी दाबाचे पट्टे असतात. तर काय होतं, समजा ही पृथ्वी आहे, तर त्या पृथ्वीच्या कोणत्याही भागामध्ये अचानकपणे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. सपोज ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, समजा हा पृथ्वी आहे पूर्ण आणि ह्या पृथ्वीवरचा हा भाग आहे. तर ह्या भागामध्ये काय झालं, अचानकपणे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. निसर्गामध्ये अचानकपणे अशा प्रकारचे कमी दाबाचे पट्टे निर्माण होत असतात आणि ज्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो त्यावेळेस काय होत असतं, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेचं वहन सुरू होतं आणि अशा प्रकारचं हवेचं वहन सुरू झाल्यानंतर या ठिकाणी थोडक्यात वादळे निर्माण होत असतात, आवर्त निर्माण होत असतात आणि हे अचानकपणे ते जे हवा आहे किंवा अनेक प्रकारची हवा या ठिकाणी मिसळली जाते, हवा वर जाते, त्यानंतर ढग बनतो आणि परत त्या ठिकाणी त्याच भागामध्ये काय करत असतो, पाऊस पडत असतो. तर असा जो पाऊस पडतो तर त्याला काय म्हणतो आपण, आवर्त पाऊस आपण त्याला असं म्हणत असतो. तर हा आवर्त पाऊस आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण आरोह पाऊस पाहिला, त्यानंतर आवर्त पाऊस पाहिला. त्यानंतर जो तिसरा पावसाचा प्रकार आहे तो म्हणजे प्रतिरोध पर्जन्य. तर प्रतिरोध पर्जन्य काय म्हणजे, तर पृथ्वी आपली जी म्हणजे जमीन जी आहे, ही जमीन सगळीकडे सपाट नाही, ती उंच सकल आहे आणि म्हणून असे डोंगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर काय असतं, ज्यावेळेस डोंगर आपल्याला काय पाहायला मिळतात, समजा हे डोंगर आहे आणि ढग जे आहेत, हे ढग असे असतील आणि म्हणजे ढगामध्ये काय असतात, बाष्प असतात, बरोबर. आणि ज्यावेळेस त्या ढग वाहत असतात
ढग वाहत असतात हवेमुळे. तर ढग वाहत वाहत असे आल्यानंतर ते जे ढग आहेत, तर हे ढग जे आहेत ह्या उंच भागाला म्हणजे ह्या पर्वताला अडवले जातात. अडवल्या गेल्यामुळं ह्या ढगामध्ये जे काही बाष्परूपामध्ये पाणी आहे, पाऊस आहे, तर तो साधारणपणे ह्या ठिकाणी पाऊस पडतो. म्हणजे जास्त पाऊस पडतो. पुन्हा हवेमुळे हे ढग थोडेसे वर जातात. वर होऊन दिशा होऊन पुढे जातात हे ढग. परंतु पुढे आल्यानंतर ह्या ढगामध्ये असणारी जी काही बाष्पाची जी ताकद असते, शक्ती असते किंवा बाष्प असतं, ह्या ठिकाणी जवळपास संपलेलं असतं आणि म्हणून ह्या ठिकाणी पाऊस पडतो, परंतु तो खूप कमी प्रकारचा पाऊस पडतो. तर असा जो पाऊस पडतो, तर या पावसाला आपण काय म्हणतो? प्रतिरोध पर्जन्य. काय म्हणतो आपण? प्रतिरोध पर्जन्य. प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय पाहिलं आपण, म्हणजे ढग वाहत असतात, वाहत असताना ते पर्वताला अडवले जातात, थडकतात आणि थडकल्यानंतर ह्या भागामध्ये पाऊस पडतो. पुन्हा ते ढग उंच जातात आणि या ठिकाणी परत पुढच्या दिशेने त्यांचं वहन सुरू करतात. परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याकडे तेवढी बाष्प त्या ढगामध्ये जास्त प्रमाणामध्ये बाष्प नसतं आणि म्हणून या ठिकाणी तुरळक प्रकारचा पाऊस पडतो आणि म्हणून हा प्रदेश जो असतो, हा प्रदेश कसा बनतो? पर्जन्य छायेचा प्रदेश बनतो. कारण का? ह्या ठिकाणी जास्त पाऊस पडत नाही, बरोबर, आणि ह्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो. तर असा पाऊस ज्या ठिकाणी पडतो, तर त्या पावसाला काय म्हणतो आपण? प्रतिरोध पर्जन्य असं म्हणत असतो. तर आपण अशा पद्धतीने पावसाचे प्रकारसुद्धा या ठिकाणी काय केलेले आहेत? पाहिलेले आहेत. त्यानंतर पहा, आपण डायरेक्ट आता जे काही प्रश्न स्वाध्याय दिलेले आहेत, तर त्या स्वाध्यायावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी पहा, प्रश्न विचारलेला आहे, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक. ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तर त्या ठिकाणी पहा, एकूण मी इथं 6 मुद्दे तयार केलेले आहेत. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो परिणाम करणारे घटक. तर त्याच्यामध्ये पहिला परिणाम करणारा घटक म्हणजे ॲमेझॉन खोरे, त्यानंतर पर्जन्य, त्यानंतर ब्राझील उच्चभूमी, अजस्र कडा, पर्जन्य छायेचा प्रदेश आणि विषुववृत्त. तर हे जे घटक आहेत, तर हे घटक म्हणजे ब्राझीलच्या संपूर्ण हवामानावर परिणाम करत असतात. त्यापैकी पहिला घटक विषुववृत्त. तर पहा, विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते. याउलट ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते. म्हणजे मगाशी आपण ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त गेलेलं आहे आणि विषुववृत्तावर जी सूर्याची किरणे असतात, ही सूर्याची किरणे कशा पडत असतात? लंबरूप पडत असतात आणि म्हणून त्या ठिकाणचं जे तापमान असतं, हे तापमान कसं असतं? जास्त असतं, बरोबर आहे. परंतु विषुववृत्तापासून जसं आपण दक्षिणेकडे यावं, तसं तापमानामध्ये काय होत असते? घट होत असते. कारण का? खाली काय आहे? दक्षिण ध्रुव आहे. म्हणजे दोन्ही ध्रुवाकडचं जे तापमान आहे, तापमान हे म्हणजे तापमान थंड आहे आणि विषुववृत्तापासून उत्तरेकडे जरी गेलं तरी तापमान थंड होत जाणार आणि दक्षिणेकडे जरी आलं तरीसुद्धा तापमान कसं होत जाणार आहे? थंड होत जाणार आहे आणि म्हणून विषुववृत्ताच्या तुलनेत ब्राझीलच्या दक्षिण भागामध्ये तापमान कसं आढळणार आहे? कमी आढळणार आहे. त्यानंतर पहा, अमेझॉनचे खोरे. ब्राझीलमधील उत्तरेकडील अमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे 25°C ते 28°C आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते. कारण का? त्या ठिकाणची सूर्यकिरणे लंबरूप पडतात. म्हणजे त्या ठिकाणी पाऊसही आहे, भरपूर प्रमाणामध्ये पाऊसही पडतो. त्याचबरोबर त्या ठिकाणीचं टेम्परेचरसुद्धा सर्वसाधारणपणे 28°C एवढं असतं. त्यानंतर पर्जन्य पहा. पर्जन्य. ब्राझीलमधील अमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी 2000 मिलीमीटर, म्हणजे मिलीमीटर, 2000 मिलीमीटर, तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी 1000 ते 1200 मिलीमीटर एवढं पर्जन्य पडत असते. अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त, ब्राझीलमधला सर्वात जास्त पाऊस जो आहे तो अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये पडतो. तो साधारण किती आहे? 2000 मिलीमीटर आणि त्या ठिकाणचं जे टेम्परेचर आहे ते किती आहे? 28°C आहे, बरोबर आहे. त्यानंतर पहा, त्यानंतर ब्राझील उच्चभूमी. तर या ठिकाणी मी नकाशासुद्धा घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा, त्यानंतर पुढचा घटक म्हणजे ब्राझील उच्चभूमी. ब्राझील उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते. उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते. तर पहा, या ठिकाणी ब्राझील उच्चभूमी आहे ही, एक मिनिट, तर या ठिकाणी आपल्याला ही पूर्णपणे ब्राझील उच्चभूमी पाहायला मिळते. ही काय आहे? ही पूर्णपणे ब्राझील उच्चभूमी आहे.
ही पूर्णपणे ब्राझील उच्चभूमी आहे. आणि ह्या ब्राझील उच्चभूमीचं जे तापमान आहे हे तुलनेनं कसं आहे, कमी आहे आणि त्या ठिकाणी पर्जन्याचे प्रमाणही कमी आहे. तर त्या ठिकाणी पर्जन्याचं प्रमाण कमी का आहे, तर त्याचं कारण पहा काय आहे. कारण का हा ब्राझीलमध्ये असणारा अजस्र कडा आहे आणि ह्या अजस्र कडामुळं ह्या ठिकाणाहून येणारे जे वारे आहे हे वारे अडवले जाते आणि साधारणपणे ह्या ठिकाणी पाऊस पडतो. आणि हे ढग हे इथले ढग पुढं गेल्यानंतर त्या ढगामध्ये जास्त बाष्प नसते आणि म्हणून त्या ठिकाणी जो पाऊस असतो हा पाऊस तुरळक पडतो. म्हणजे सर्वसाधारणपणे ह्या ठिकाणी पाऊस तुरळक पडतो, कारण का ह्या ठिकाणी काय आहे, अजस्र कडा आहे आणि अजस्र कडामुळे ते ढग अडवले जातात आणि सर्वसाधारणपणे ह्या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जास्त पाऊस पडतो. आणि वर गेल्यानंतर ह्या ठिकाणी जो पाऊस पडतो ब्राझील उच्चभूमीकडचा जो भाग आहे तर ह्या ठिकाणी पाऊस कमी पडतो आणि म्हणून ह्या ठिकाणी कसला प्रदेश बनलेला आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश बनलेला आहे. त्यानंतर पहा अजस्र कडा. आत्ताच मी सांगितलेला आहे अजस्र कडा. अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस्र कड्यामुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस्र कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. म्हणजे ह्या मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं साधारणपणे हा अजस्र कडा आहे. ह्या ठिकाणाहून येणारे जे वारे आहे ह्या अजस्र कड्यामुळे अडवले जाते. त्यामुळे पाऊस कुठं पडणार आहे, ह्या ठिकाणी ह्या किनारी भागामध्ये पाऊस पडणार आहे. पलीकडे पाऊस पडणार नाही. तो कसला प्रदेश बनेल, पर्जन्य छायेचा प्रदेश बनेल. म्हणजेच ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असते. हा पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा इथे या ठिकाणी स्पेलिंग जरा थोडंसं हे झालेलं आहे, अवर्षण चतुष्कोन म्हणायचं. या ठिकाणी अवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो. तर हे आपण ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यानंतर पहा, एक मिनिट. त्यानंतर पहा, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. त्याचं कारण पहा काय आहे, ब्राझील उच्चभूमी. ह्या ठिकाणी काय आहे, ब्राझील उच्चभूमी आहे. दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात. बरोबर. दक्षिण महासागर या ठिकाणी दक्षिण महासागराकडून आग्नेय म्हणजे ह्या दिशेनं आग्नेय व ईशान्य दिशेत येणारे वारे बाष्पयुक्त वारे व्यापारी वारे अडवले जातात. कशाद्वारे, ही ह्या ठिकाणी उच्चभूमी आहे, या उच्चभूमीच्याद्वारे ते वारे अडवले जातात. प्रतिरोध पर्जन्य. हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहतात. अधिक उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते. त्यानंतर पर्जन्य छायेचा प्रदेश. ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते, परंतु विरुद्ध बाजूस पोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. अशा प्रकारे ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. म्हणजे मग असं जे आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे तेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. कारण का ह्या ठिकाणी ब्राझील उच्चभूमी आहे आणि ह्या ठिकाणी अवर्षण चतुष्कोन प्रदेश निर्माण झालेला आहे. कारण का ब्राझील उच्चभूमीमुळं आणि त्यानंतर अजस्र कड्यामुळं. ठीक आहे. त्यानंतर पहा, ब्राझीलमध्ये एक मिनिट. पुढचा प्रश्न काय आहे पहा. पुढच्या प्रश्नाचं सोल्युशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ह्यामध्ये सांगितलेलं आहे पहा, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. तर कारणे द्यासाठी हा प्रश्न असतो. ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही, तर त्याची कारणे या ठिकाणी आपण पाहू शकतो. सर्वसाधारणपणे शीतकटिबंधातील देशात ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित भरपूर बर्फवृष्टी होते. त्याचप्रमाणे एखाद्या देशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो. ब्राझील या देशाचे स्थान शीतकटिबंधात नसून ते उष्णकटिबंधात आहे. कारण का या ठिकाणाहून कोणतं वृत्त गेलेलं आहे, विषुववृत्त गेलेलं आहे. बरोबर. याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नसतो. म्हणजे हिमवर्षाव होण्यासाठी काय लागते, हिमवर्षाव हिमवर्षाव कोणत्या ठिकाणी होत असतो, म्हणजे जो देश शीतकटिबंधात
येतो त्या ठिकाणी काय होत असतो, हिमवर्षाव होत असतो. परंतु ब्राझीलचं जे स्थान आहे हे शीतकटिबंधामध्ये नाही. त्याचबरोबर अतिउंच पर्वत ज्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी सुद्धा हिमवृष्टी होत असते. परंतु ब्राझीलमध्ये अतिउंच पर्वत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि या कारणांमुळं ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. तर अतिशय हे सोपाच प्रश्न होता. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न काय आहे, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणामध्ये आढळतात किंवा कमी प्रमाणात होतात. तर हे प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय सांगता येईल पहा. त्याच्यासाठी पहिला मुद्दा आहे तापमान. उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात त्याच्यासाठी कारण आहे पहिलं तापमान. कारण ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही. म्हणजे ह्या ठिकाणाहून जे गेलेलं विषुववृत्त आहे ह्या विषुववृत्तावर सर्वसाधारणपणे वार्षिक सरासरी 28° एवढं तापमान आहे आणि कंटिन्युअसपणे तेच राहतं. तापमानामध्ये फारसा फरक आपल्याला पडत नाही. त्यानंतर वाऱ्याचे वहन. या प्रदेशात वाऱ्यांची सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होत असते. म्हणजे मगाशी मी ज्या पद्धतीने सांगितलं हे विषुववृत्त आहे आणि विषुववृत्तावर जे सूर्यकिरण आहेत हे लंबरूप पडत असतात आणि लंबरूप पडल्यामुळं ह्या ठिकाणी असणारा जो काय पृष्ठभाग आहे हा पृष्ठभाग तापला जातो आणि त्या पृष्ठभागावर जी असणारी हवा आहे ही हवा विरळ बनते आणि हवा विरळ बनते, हलकी बनते आणि हलकी झालेली हवा जी आहे ते कोणत्या दिशेने प्रवास करते, वरच्या दिशेने प्रवास करते. बरोबर. त्यामुळे वादळ व्हायचा काही प्रश्न निर्माण होत नाही. त्यानंतर आवर्त. या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाही. म्हणजे आवर्तसुद्धा त्या ठिकाणी ब्राझीलमध्ये निर्माण होत नाही आणि या सर्व कारणांमुळे या ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणामध्ये तयार होतात किंवा निर्माण होत असतात. तर ह्याही प्रश्नाचं आपण या ठिकाणी सविस्तर असं उत्तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न काय आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा. मॅनॉस काय आहे, शहराचं नाव आहे. मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. का होत नाही ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे मॅनॉस शहराचं जे काही तापमान आहे या तापमानामध्ये फार मोठा बदल होत नाही. कारण त्यात पहिली गोष्ट म्हणजे मॅनॉस शहराचं स्थान, त्याचबरोबर त्या ठिकाणी पडणारी लंबरूप किरणे आणि त्या ठिकाणचं तापमान. तर ह्या तिन्ही कारणांमुळे मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत आपल्याला जास्त मोठा बदल पाहायला मिळत नाही. कारण हे मॅनॉस शहर आहे पहा, या ठिकाणी मॅनॉस आहे. हे मॅनॉस आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि या मॅनॉस शहराजवळून कोणतं वृत्त गेलेलं आहे, हे विषुववृत्त गेलेलं आहे आणि ह्या विषुववृत्तावर जे किरणं आहेत ही जवळजवळ काय पडत असतात, वर्षभर लंबरूप पडत असतात आणि म्हणून त्या ठिकाणचं जे काही वार्षिक तापमान आहे किंवा कमाल तापमानात फारसा बदल होत नाही. तर हे या ठिकाणी अतिशय सोपा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मॅनॉस या शहराचं स्थान विषुववृत्तावर आहे. विषुववृत्तावर लंबरूप सूर्यकिरणे पडतात आणि म्हणून वार्षिक सरासरी किमान आणि कमाल तापमानामध्ये त्या ठिकाणी फारसा बदल आपल्याला पाहायला मिळत नाही. तर हे त्या प्रश्नाचं आपण उत्तर पाहिलेलं आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न काय आहे. भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस पडत नाही. काय म्हटलं आहे, भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस पडत नाही. आता अभिसरण म्हणजे कसला, आरोह प्रकारचा पाऊस. बरोबर. जो विषुववृत्तावर पडत असतो तो आरोह प्रकारचा पाऊस. तर त्याच्यासाठी आपल्याला कारणे द्यायची आहेत. तर भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस का पडत नाही, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी विषुववृत्त. कारण का, भारतातून विषुववृत्त गेलेलं नाही. अभिसरण प्रकारचा पाऊस कुठे पडतो, ज्या ठिकाणामधून ज्या प्रदेशातून विषुववृत्त गेलेला आहे अशा ठिकाणी आपल्याला अभिसरण किंवा आरोह प्रकारचा पाऊस पडतो. त्याच्यानंतर सांद्रीभवन क्रिया. विषुववृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे बाष्पीभवन झालेली हवा हलकी होते आणि ती वर जाते. उंचावर या हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. शिवाय उंचावरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून अभिसरण प्रकारचा पाऊस पडत असतो. हे आपण सुरुवातीला ज्यावेळेस आपण अभिसरण प्रकारचा पाऊस काय असतो हे पाहत असताना आपण त्याचा अभ्यास केलेला आहे.
त्यानंतर कर्कवृत्त. ही पहिली गोष्ट, भारतातून विषुववृत्त गेलेलं नाही, बरोबर, विषुववृत्त गेलेलं नाही. त्याचबरोबर सांद्रिक विषुववृत्त गेलेलं नाही आणि विषुववृत्त न गेल्यामुळं त्या ठिकाणचं जे तापमान आहे हे तापमान कंटिन्यूसपणे म्हणजे एकसारखं राहिलेलं आहे. आणि विषुववृत्तीय प्रदेशामध्ये काय होतं, सूर्याची किरणे लंबरूप पडत असल्यामुळं त्या ठिकाणची हवा जी हलकी होते आणि वर जाते, सांद्रीभवन क्रिया घडत असते, बरोबर, आणि म्हणून त्या ठिकाणी जास्त अभिसरण प्रकारचा पाऊस पडत असतो. परंतु भारतातून मात्र कोणतं वृत्त गेलेलं आहे, कर्कवृत्त गेलेलं आहे. भारताच्या मध्यातून जवळपास एकूण 8 राज्यांमधून काय केलेलं आहे, कर्कवृत्त गेलेलं आहे आणि कर्कवृत्तावर अभिसरण प्रकारचा पाऊस पडत नाही, बरोबर. अभिसरण प्रकारचा पाऊस कुठे पडत असतो, विषुववृत्तावर पडत असतो आणि ते विषुववृत्त ब्राझीलमधून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून अभिसरण प्रकारचा पाऊस किंवा आरोह प्रकारचा पाऊस हा आपल्याला ब्राझीलमध्ये पडताना पाहायला मिळतो. त्यानंतर पहा, पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे ईशान्य. काय म्हटलेलं आहे, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. आता ईशान्य पहा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या भारताला जो मिळणारा जो पाऊस आहे हा पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे पडतो, तर नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळं त्या ठिकाणी पाऊस पडतो. एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा रिकाम्या जागा द्या, ह्यासाठी सुद्धा हा प्रश्न असतो. त्यानंतर पहा, नैऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात. तर बघा, म्हणजे कोणत्या भागातून, नैऋत्य मोसमी वारे, म्हणजे ह्या ठिकाणी नैऋत्य दिशा ही आहे पहा, म्हणजे ह्या ठिकाणाहून काय करतात, हे वारे भारतात यायला सुरुवात करतात आणि टप्प्याटप्प्याने हळूहळू काय करतात, ते वरच्या दिशेने वहन करतात, म्हणजे वरच्या दिशेने वारे ते वाहत असतात. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमालय रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे फिरतात. पहा, हे वारे वाहत गेल्यानंतर या ठिकाणी काय आहे, पूर्णपणे हिमालय पर्वत आहे, बरोबर, शिवालिक पर्वतरांग आहे आणि हे वारे ह्या पर्वताला अडवले जातात. जेव्हा असे जर का वारे वाहत गेले तर ह्या ठिकाणी काय आहे, हिमालय आहे आणि हिमालयाला हे वारे अडवले जाईल, धडकेल आणि म्हणून परत त्याचा रिटर्न प्रवास चालू होईल. म्हणजे अशा पद्धतीनं, बरोबर, अशा पद्धतीनं रिटर्न प्रवास चालू होईल. म्हणजे पुन्हा एकदा परत काय करेल, भारतामध्ये पाऊस पडेल. त्या पावसाला आपण काय म्हणतो, परतीचा पाऊस म्हणतो. आणि हा कुठला भाग आहे, द्विकल्पीय भागामध्ये अशा प्रकारचा परतीचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडत असतो, बरोबर. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न काय आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगायचे आहेत आपल्याला. तर त्याच्यासाठी आपण एकूण 4 मुद्दे घेतलेले आहेत. त्यापैकी पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे तापमानातील घट, दुसरा आहे उदाहरण, त्यानंतर पर्जन्यमानातील घट आणि त्यानंतर उदाहरण दुसरं घेतलेलं आहे, उदाहरण 1 आणि उदाहरण 2. तर त्या ठिकाणी पहा, पहिली गोष्ट तापमानातील घट. भारतात दक्षिणेकडून, आता भारताचा जर का आता या ठिकाणी नकाशा घेतलेला नाही, भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानामध्ये घट होत जाते, बरोबर. दक्षिणेकडून म्हणजे खालच्या भागातून, म्हणजे असं जर का नकाशा असेल तर इथून वर जाताना उत्तरेकडे जाताना तापमानामध्ये घट होते. जसं आपण वर जाऊ तर उत्तरेला काय आहे, हिमालय पर्वत आहे आणि त्या ठिकाणचं हवामान कसं आहे, थंड आहे. म्हणजे जर का आपण दक्षिणेकडे जायला सुरुवात केली तर टप्प्याटप्प्याने काय होईल, तापमानात घट होईल, तापमान कमी होत जाईल. उदाहरणार्थ काय घेतलेलं आहे बघा, उदाहरण म्हणून, दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान 25°C ते 30°C असते. या उलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशात बहुतांश भागात सरासरी तापमान 5°C ते 10°C असते. तर हे उदाहरण. तापमानातील घट, पर्जन्यमानातील घट. भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होते. म्हणजे बघा, दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना तापमानात सुद्धा घट होते, त्याचबरोबर पर्जन्यमानात सुद्धा घट होत असते. दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे 410 मिलीमीटर असते. या उलट उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे 250 मिलीमीटर एवढे असते. तर हे दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल आपण ह्या ठिकाणी पाहिलेले आहेत.
तर पहा ह्या ठिकाणी भारताचा नकाशासुद्धा आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना म्हणजे या ठिकाणी नकाशा घेतलेला आहे पहा, नकाशा घेतलेला आहे. हे भारताच्या मध्यातून गेलेलं कर्कवृत्त. जसजसं इथून दक्षिणेकडून जसजसं आपण वर जाऊ तसं तापमानामध्ये काय होणार आहे, घट होणार आहे. त्याचबरोबर दक्षिणेकडून जसजसं वर जाऊ तसतसं पर्जन्यमानातसुद्धा काय होणार आहे, घट होणार आहेत. बरोबर. त्यानंतर पहा भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा. तर त्याच्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 4 मार्काला हा प्रश्न विचारतात. तर महत्त्व काय आहे, तर त्याच्यासाठी काही मी मुद्दे तयार केलेले आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे कमी दाबाचा पट्टा, वाऱ्याचे वहन, नैऋत्य मोसमी वारे, अतिथंड वाऱ्यापासून बचाव, शिवालिक व हिमाचल रांगा, परतीचे वारे, परतीचा पाऊस किंवा मान्सूनवर प्रभाव. तर अशा पद्धतीचे हे एकूण 8 मुद्दे तयार केलेले आहेत आणि या 8 मुद्द्याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. तर ह्या 8 मुद्द्यांचं या ठिकाणी ह्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टीकरण पाहायला मिळत आहे. त्यातील पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे पर्जन्य निर्मितीवर प्रभाव. तर काय म्हटलेलं आहे पहा, हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून निर्मितीवर मोठा प्रभाव होतो. त्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे, कमी दाबाचा पट्टा. पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थर्व वाळवंटात उष्ण हवामान असते. त्यामुळे या प्रदेशात उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असतो आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर काय होत असतं, कमी दाबाच्या पट्ट्याकडे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वाऱ्याचं वहन होत असतं आणि त्या ठिकाणी आवर्त प्रकारचा पाऊस पडत असतो. हे आपण पाहिलेलं आहे. वाऱ्याचे वहन. हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागराकडील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैऋत्य दिशेने वारे वाहू लागतात. म्हणजे हे वाऱ्याचं वहन अशा पद्धतीने तयार होतं. नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यामुळे भारतामध्ये काय पडत असतो, पाऊस पडत असतो. त्यानंतर पहा पुढचा मुद्दा काय आहे, पुढच्या मुद्द्याचं स्पष्टीकरण काय केलेलं आहे, अतिथंड वाऱ्यापासून बचाव. अतिथंड वाऱ्यापासून बचाव. बरोबर. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात. त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यापासून काय होत असतो, बचाव होत असतो. म्हणजे हे वारं कोण अडवतं, हिमालय पर्वत अडवत असतो. त्यानंतर शिवालिक व हिमाचल रांगा. भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगाद्वारे अडवले जाते. म्हणजे पहा, ज्यावेळेस ईशान्य दिशेकडून वारे टप्प्याटप्प्याने वर उत्तरेकडे जाते, उत्तरेकडे गेल्यानंतर काय होत असतं, हिमालय पर्वतरांगाला ते काय होतं, वारं अडवलं जातं. बरोबर की नाही. आणि अडवल्यानंतर परत काय होतं, परतीचा प्रवास त्या वाऱ्याचा सुरू होतो, थडकून परत रिटर्न येतं. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेने मागे फिरतात. आणि त्यानंतर मग कसला पाऊस पडतो, परतीचा पाऊस. ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागात पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. तर हे सर्वसाधारणपणे आपण या ठिकाणी 8 मुद्दे आपण घेतलेले आहेत. बरोबर. तर त्याही प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे हा. यामध्ये पहा काय सांगितलेलं आहे, भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना आपल्याला या ठिकाणी करायला सांगितलेली आहे. तर पहा, तुलना करण्यासाठी आपण या ठिकाणी तुलना अशा पद्धतीनंच करायच्या आहेत, कारण का तुलनात्मक अभ्यास आहे. तर हा भारत आहे, हा ब्राझील आहे. म्हणजे नकाशा नाही, फक्त भारत या ठिकाणी आणि या ठिकाणी ब्राझील. त्यानंतर हे घटक लिहिलेले आहेत. हवामान. बघा, हवामान. भारतातील हवामान कसं आहे, भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. ब्राझीलमध्ये हवामान कसं आहे, उष्णकटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते. तापमान. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. तर ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते. त्यानंतर पर्जन्य. सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. तर ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यानंतर किनारपट्टीचा प्रदेश आपल्याला पाहायचा आहे. किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीचा प्रदेश उष्ण व दमट आहे. त्याचबरोबर ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीचा प्रदेश
तर पहा ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेश तुलनेने सौम्य व त्या ठिकाणी कसलं हवामान आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सौम्य व समशीतोष्ण प्रकारचे हवामान त्या ठिकाणी आढळते. तर पहा या पद्धतीनं आज आपण अशा प्रकारे या हवामान या धड्याचे संपूर्ण प्रश्नावर या ठिकाणी चर्चा केलेली आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडल्यास नक्कीच तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक नाही केली तरी चालेल, कमेंटसुद्धा नाही केली तरी चालेल, परंतु जे गरजू विद्यार्थी आहेत, अभ्यासू विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा नक्कीच व्हिडिओ पोचला पाहिजे. धन्यवाद.